हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तर सगळ्यांनी माझा जो एक्झिबिशनचा व्हिडिओ होता पार्ट 1 आणि पार्ट 2 त्याला उत्तम प्रतिसाद दिल्यानंतर मी घेऊन आली आहे पार्ट 3चा व्हिडिओ, ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी एक्झिबिशनमधून काय काय प्रकारचे गोष्टी घेतले, खायचे गोष्टी घेतले. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी ज्या पहिल्या स्टॉलला गेलेली तिथून मी खोबरे लसूणची चटणी आणि सुपारी विरहित मुखवास हे घेतलेलं आहे. आणि खूप जास्त कॉस्ट पण नव्हती, 140 रुपयालाच होतं फक्त. ही आहे सुंदर अशी रांगोळीचा साचा. त्यानंतर मी जे प्लॅनेट परफ्यूम्समध्ये गेली होती तिथून मी 2 छोटे छोटे पॉकेट साईज परफ्यूम्स घेतले आहे. हे आहे ज्वारीचे चिप्स, खूपच हेल्दी होतं त्यामुळे हे सुद्धा मी घेतलं आहे. त्यानंतर मी एका स्टॉलला गेली होती ज्याच्यामध्ये छान असे साडी कवर्स अवेलेबल होते, बरंच काय काय अवेलेबल होतं. पण मी हे साडी कवर घेतलं आहे जे होतं 250 रुपीजला, खूप रिजनेबल होतं त्यामुळे मी हे घेतलं. त्याच्यानंतर अजून एक जो स्टॉल होता जिथे तुम्ही ते मॅजिक टॉवेल्स ते बघितलं असेल, तिथे मी डिश ड्राईंग मॅट घेतली. ह्याची कॉस्ट अराउंड माझ्या एवढं लक्षात नाही आहे पण बहुतेक 250 रुपीज होती. त्यानंतर हा जो स्टॉल होता त्याचं नाव आहे शीलाताईज होममेड असं प्रकारचं. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे सिरप्स अवेलेबल होते. तर तिथून मी ही केशर वेलचीचं सिरप घेतलं आहे. हे तुम्ही शिऱ्यामध्ये किंवा दुधात टाकून पिऊ शकतात. खूपच स्ट्रॉंग फ्लेवर आहे आणि मी ऑलरेडी तिथे टेस्ट केलं तर खूपच छान होतं. आणि आमला आणि रॉ हळदीचं सिरप हे स्पेशली केस गळत असेल त्याच्यासाठी खूपच उत्तम आहे असं त्यांनी सांगितलं. नंतर तिकडे एक संस्कृती नावाचा स्टॉल होता. खूप छान प्रकारचे ॲक्सेसरीज अवेलेबल होते. तिथे मी हे मंगळसूत्र आणि छान असे कानातले मॅचिंग करून घेतले. हे मला टोटल पडलं आहे 200 रुपये मंगळसूत्र आणि 200 रुपये कानातले. सो टोटल 400 रुपीजचे मी घेतले आहे. तर हा पण स्टॉल खूपच छान होता. नक्की व्हिजिट करा या स्टॉलला नेक्स्ट टाईम जर तुम्ही गेलात तर. नंतर माझा फेवरेट सेक्शन जो होता मुखवासचा, तिथे मी आवळा कँडी घेतली. ही एक सॉफ्ट नाही पण हां सुपारी टाईप म्हणू शकतो ती घेतली. आवळा आल्याची कँडीज आणि कोकमचं गोळी, तर हे मी 4 घेतले. नंतरचा एक स्टॉल होता तिथे मी बाजरीचे बॉल्स होते अवेलेबल. हे खूप हेल्दी बॉल्स आहेत तर ते मी घेतले विकत. आय थिंक हे 70 रुपीजला होते. नंतर जो पापडाचा स्टॉल होता तिथे मी टेस्ट केल्यानंतर मला नाचणीचे पापड आणि साबुदाण्याचे पापड खूप आवडले त्यामुळे मी हे 2 विकत घेतले. जिथे मी तुम्हाला ज्वारीचं हे ऑलरेडी दाखवलेलं पण तिथे मी अजून एक घेतलं जे होतं केसर मिल्क मसाला. हे तुम्ही दुधात टाकून पिऊ शकता. तर नेक्स्ट मी घेतले आहेत छान असे लखनवी कुर्तीज. खूपच छान कलर्स अवेलेबल होते. मी घेतली 38 साईज. तर असा हा सुंदर कलर मी घेतला आहे फक्त 300 रुपीजला. आणि हा जो कलर मी घेतला ही फुल कुर्ती आहे ती मी घेतली 400 रुपीजला. तर खूपच छान अशी कुर्तीज ह्यांच्याकडे अवेलेबल होते. नेक्स्ट हा वायपर आहे, जर तुम्हाला काच पुसायची असेल तिथून मी घेतला. हा होता 100 रुपीजला. तर अशा प्रकारे मी शॉपिंग केली गावदेवी मैदान ठाणे इथे एक्झिबिशनमध्ये. अजूनही एक एक्झिबिशन लागलं आहे जे आहे 5 जानेवारीपर्यंत. तर नक्की तुम्ही जाऊन त्याला व्हिजिट करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे ज्यामध्ये मी घंटाळी इथे एक्झिबिशनला गेली होती तर तिथून मी काय काय स्टॉल्स पाहिले. थँक्यू. बाय.